सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय? तो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे, तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे. मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता. आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या, त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणीचा हप्ता सुरुवात झाली, तर दुसरीकडे शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळं 2 ते 4 दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला अशी शक्यता आहे. त्यामुळं सगळे शिक्षक ही अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे. नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेलाच जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत. त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये. हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही. पगार वेळेवर होणार म्हणजे जे काही निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत ते त्या संदर्भातली दक्षता ही घेत असतात आणि मला वाटते की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत नसतो. काही लाडक्या बहिणींना जे हप्ते दिले जात आहेत, खरं तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्यातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का फक्त हप्तेच देत राहणार आहेत त्यांच्या हातांना? ही एक योजना आहे आणि त्या योजनेमधनं आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची, दुर्गम भागातील असतील, गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे. आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी, त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत. आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेव्हिंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं असे अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेले आहेत. आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने करणार. लाडक्या बहिणींसाठी सध्याची खूप मोठी गोड बातमी. लाडकी बहीण योजनेचे जनक तथा माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आताचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून लाडक्या बहिणींसाठी जो हप्ता डिसेंबर आणि जानेवारीचा बाकी राहिलेला आहे त्या हप्त्याच्या वाटपास सुरुवात करण्यात आलेली आहे. आदित्य तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे त्याबद्दलचे 4,500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे आणि या लवकरच आता आम्ही हा लाडक्या बहीण योजनेच्या निमित्त आणि संक्रांतीनिमित्त त्यांना आम्ही गोड गिफ्ट देणार आहोत आणि त्यांच्या खात्यामध्ये सुमारे 3,000 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींना वाटप करणार आहोत आता त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि याची सुरुवातसुद्धा झालेली आहे. आज 12 जानेवारीला सकाळी 11 वाजल्यापासून हे जे निधी आहे हा त्यांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. आता बघा, लाडक्या बहीण योजनेची जे काही निधी आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्र येणार असं म्हटलं जात होतं, परंतु तो आला नाही आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचाच जो काही निधी आहे 1,500 रुपये तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेला आहे. पण आता डिसेंबर आणि आता जानेवारी या 2 महिन्यांचा जो काही निधी आहे हे दोन्ही हप्ते बाकी आहेत आणि अशातच आता निवडणुकासुद्धा होत्या आणि निवडणुकांमुळे हा जो निधी आहे हा आपल्याला पुढे ढकलण्यात आला. हा जो हप्ता वाटप आहे हा पुढे ढकलण्यात आला होता, परंतु आता खूप दिवसांपासून म्हणजे की 8 ते 10 दिवसांपासून याचं नियोजन चालू आहे आणि या हप्ता वाटपाची जी काही सुरुवात आहे ते 12 तारखेपासून होणार, कारण की संक्रांतीच्या अगोदरच हे जे निधी आहे हे वाटप करणार आहोत अशा सूचना जे काही महिला व बालविकास मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी खूप दिवसांअगोदरच दिल्या होत्या आणि आता त्याची सुरुवात झालेली आहे. खूप मोठी गोड बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी. आता यामध्ये फक्त एकच रोडा राहिलेला आहे बहिणींनो. बघा, विरोधक जे पार्टी आहेत तर त्यांनी यामध्ये रोळा घातलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की निवडणुकीचा काळ चालू आहे आणि यामध्ये असा हा जो निधी आहे लाडक्या बहिणींचा हा रोखण्यात यावा असं त्यांनी जे काही निवडणूक आयोग आहे यांना एक पत्र पाठवून त्यांचं
जे काही एक लेटर हेड असते ते पाठवून त्यांना सांगितलेलं आहे. परंतु आता यामध्ये नेमकं काय होणार हे पाहण्याजोगं राहणार आहे, कारण की सरकारनं तर नियोजन पूर्ण केलेलं आहे, निधी उपलब्ध आहे आणि हा निधी आपल्या खात्यांमध्ये टाकण्यास त्यांना फक्त DBT मार्फत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये हा जो निधी आहे हा टाकण्याचा फक्त एक बटन क्लिक करायचं बाकी आहे. आणि हे जे बटन आहे हे आज सकाळी म्हणजेच की 11 वाजल्यापासूनच आपल्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत, बटन क्लिक होणार आहे. तर कुणाकुणाला 3,000 रुपये आले आहेत किंवा मग किती रुपये आले आहेत हे कमेंट्स करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आमच्या टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.